हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपण जेव्हा घरी नसतो, जास्त दिवसांसाठी बाहेरगावी जातो किंवा काही कामानिमित्त बाहेर जात असतो, तर झाडांना पाणी देणं पॉसिबल नसतं. तर मग त्यासाठी मी भरपूर साऱ्या मेथड्स वापरल्या, तुम्ही बघू शकता यामध्ये. तर त्यामध्ये त्या वर्कआउट झाल्याच अशा नाहीत आणि आपल्याला भरपूर सारे ऑनलाईन पण सोल्युशन्स भेटत असतात, पण ते पण नाही यूज झाले, फिजिबल झाले. आणि तर मी एक मेथड यूज केली की बॉटल्स घेतले, त्या तारांना गुंडळून त्यावरती लटकवला आणि झाकण होतं बॉटलचं, त्याला छिद्र पाडलं गेलं. त्यातून थेंब थेंब पाणी पडत होतं, पण ते थोडा काळासाठीच पडलं. आणि वरती मी बॉटल पण अशी कट केली आहे, कारण की ते पाणी आपण ह्यातून टाकू शकतो कंटिन्यू. तर ते पण वर्कआउट झालं नाही, पाणी थोडा वेळ जात होतं, थेंब थेंब पडत होतं, त्याच्यानंतर ते बंद झालं आणि माझी झाडं पण मग त्याच्यामुळे मरून गेली. तर मी दुसरी अजून एक मेथड अशी वापरली होती की बॉटलला झाकण न लावता ती बॉटल मातीमध्ये रोवली आणि त्यामध्ये पाणी टाकलं होतं. पण त्यामध्ये असं व्हायला लागलं की पाणी एकतर फास्टमध्ये फ्लोमध्ये जायला लागलं आणि गेलं नाही तर नाहीच गेलं, असं म्हणजे त्यामध्ये माती अटकल्यामुळं पाणी कंटिन्यू फ्लो गेला नाही. तर आणि मी दोरी पण लावून, बादलीमध्ये पाणी टाकून दोरी लावून ते पण ड्रिपिंग सिस्टम ट्राय केली, पण ती पण वर्कआउट झाली नाही. तर मग मी आता एक अशी मेथड काढली आहे, त्यामध्ये मी असं केलं की हे टब आहेत मी आणलेले, तर टबमध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये मग ज्या कुंड्या आहेत प्लांट्सच्या, तर ते ठेवलेले आहेत. त्यामध्ये टबमध्ये पाणी घालून कुंड्या ठेवल्या आणि माती पण थोडीशी वाढवली मी. आणि थोडंसं पाणी जाताना वरून घातलं होतं आणि मी गेले होते थोडे बाहेर कामानिमित्त. तर आठवडाभरानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर माझे झाडे आहेत ते सगळे आहेत तसेच चांगले राहिलेले आहेत आणि झाडांना फुलं पण आलेली आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारचे माझे झाडे चांगले जगले गेलेले आहेत. तशा प्रकारे मी आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतात पाणी घालण्यासाठी, तर ही मेथड तर वर्कआउट झालेली आहे. आणि जसं की दुसऱ्या ॲटोमॅटिक इरिगेशनचं पण सिस्टम भेटते बाजारामध्ये, पण ते सगळ्यांनाच पॉसिबल असतं घेण्यासाठी असं नाही, आणि त्याचा सेटअप पण बसवण्यासाठी टाईम वगैरे जातो सगळंच आपल्याला. तर अजून पण मी उन्हाळ्यामध्ये आता कोळी वगैरे होती आंब्यांची, ती पण टाकली होती. तर त्याचा फक्त अंकुर फुटत होता मागच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर एका आठवड्यातच माझं आंब्याचं झाड आता एवढं आलेलं आहे. त्याच्याचबरोबर मी टोमॅटोच्या पण बिया टाकल्या होत्या, तर पण झाड येत आहे. तसंच हे पण आलेलं आहे जांभूळचं झाड. तर तुम्ही बघू शकता ही मेथड आपल्याला उपयोगात आलेली आहे. आणि मी या प्रकारे असेच आता जेव्हा कधी पण मला बाहेर जायचं असेल तर मी अशा प्रकारे झाडं आहेत ती टबमध्ये पाणी घालून ठेवत जाईन आणि परत ते काढत जाईन. काढण्याचं कारण म्हणजे हे झाडांना कंटिन्यू पण आपण पाणी देऊ शकत नाही ना, तर मग आपण जेव्हा घरी असू तेव्हा हे आपण बाहेर काढून ठेवू शकतो कुंड्या आणि त्याच्यामध्ये पाणी आपण टाकू शकतो. आणि जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल गावी वगैरे तर आपण ठेवू शकतो. तर हा माझा एक व्हिडिओ होता जो की मी भरपूर शोध लावून त्याच्यानंतर हा बनवला गेला आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. आणि तुम्हाला जर असंच काही सिस्टम बसवायचं असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका, मी त्यावर रिप्लाय करायला विसरणार नाही. आणि कसा हा व्हिडिओ वाटला तर मला कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.